परवा एक महाराज आले होते, आपले काही साधकही होते. कांता सोमाणी आमच्या धर्मपत्नींनी प्रश्न विचारला, कुंडलिनी जागरण कशी होते. त्यांनी एकदम सांगितलं, कुंडलिनी जागरण ह्या भानगडीत पडू नये संसारिक माणसाने. आणि जो म्हणतो माझी कुंडलिनी जागृत झाली, त्याला वेड्याच्या इस्पितळात न्यावं किंवा एखाद्या डॉक्टरकडे न्यावं की बुद्धी बिघडली याची. आणि त्यांनी दुसरं उत्तर दिलं, कर्ममार्ग आणि कर्मयोग हे एकच आहे. किंबहुना कर्म हे योग व्हावा लागतो एवढंच. आता मला सांगा, कुंडलिनी जागरण जर मायनस केलं तर कर्ममार्ग कर्मयोग कसा होतो. ज्ञानेश्वरींचे भाष्यकार आहेत, खूप मोठे विद्वान म्हणून समजले जातात. त्यांचंच नाही, असंख्य लोकांची हीच गोष्ट आहे. मोठमोठे असतील, इथे कन्फ्युजनमध्ये आहेत. एर योगी ए कर्माधारे, कर्मयोग सांगत असताना योगी हे शब्द वापरलाय. तर हठयोगी नाही, अष्टांग योगी नाही, हा कुंडलिनी जागृत झालेला कर्मयोगी. एर योगी ए कर्माधारे, भजनी वापरलेलं नाही आहे, भक्त वापरलेलं नाही आहे, गायत्री जप वापरलेला नाही आहे. लक्षात घ्या, भगवान कृष्ण बोलतायत पुन्हा. एर योगी ए कर्माधारे विहितेच निजाचारे. निजाचार पूर्णता अवसरे पावते होती. दुसरे कर्म बुद्धियोगी शक्ती जागृत कर्ममार्गांच्या विज्ञानानुसार स्वधर्माचा विहित आचार पाळून अवकाशाने पूर्णतेला पावतात. निजाचार कोणाला पाळावा लागतो? निज. निज म्हणजे पहिला शब्द वापरलाय निजाचार. निज म्हणजे आत्म्याला संबोधून, आत्म्याला लागणारा आचारसंहिता, आत्म्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निर्माण झालेली आचारसंहिता. पुढे याला स्वधर्म शब्द म्हटलाय. निज आचार, आत्म्याचा आचार काय असला पाहिजे. आत्मप्राप्तीसाठी जो आचार आवश्यक आहे, जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आवश्यक आहेत, जी संहिता आवश्यक आहे, जी गाईडलाईन्स आवश्यक आहे, जी वैज्ञानिक पद्धती आवश्यक आहे, तिला म्हटलंय स्वधर्म. स्वधर्माचे अर्थ फार बिघडले. निजाचारे विहित पूर्णता अवसरे पावते होती. ती जर करेक्ट असेल, तुम्हाला परभणीला यायचं आहे, तुम्ही आहात मुंबईला, आचारसंहिता आहे, परभणीला कोणत्या गाड्या धराव्यात. बाप्पा बाप्पा बाप्पा, मुंबईला तर 2-2 सेकंदला 5-5 सेकंदला गाड्या पळतात. कोणत्या गाडीत बसलं तर परभणी येईल ना. चालले बिहारच्या गाडीत लालू प्रसादकडे, परभणी येईल कधी ना कधी. असं नाही होणार. एक विशिष्ट आहे, कोणती गाडी धरली पाहिजे. मनमाडकडे जाणारी, मनमाडून इकडे येणारी, नाही तर मनमाडकडून गेली पुन्हा तिकडे इंदोर, परभणी कधी येईल. आचार संहिता परफेक्ट वैज्ञानिक अभ्यास पाहिजे, तर निश्चित तुम्ही पूर्ण व्हाल, ही गॅरंटी आहे भगवंताची. पण ही कोणासाठी आहे? आचरण, स्वधर्माचरण. एर कर्माधारे, ज्यांना कर्म करायचं आहे त्यांच्यासाठीची एक वेगळी आचारसंहिता आहे. ज्ञानयोग्यांना आचारसंहिता वेगळी आहे. म्हणून भगवान महावीरांचं कोणी नाटक करत असेल चूक, बुद्धांचं करत असेल चूक, ज्ञानेश्वरांचं करत असेल चूक, तीर्थंकरांचं आचरण तुम्ही जर करू लागले चूक, ते विहंगम मार्गातले होते.
तुम्ही पिपलिका मार्गातले. मुंगीचा मार्ग आहे, पिपलिका मार्ग, पक्षाचा नाही. मुंगी हळू 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 चालायचं. तिथं हळू नाही, टाळू नाही. मग कोणाचंही नाटक करायचं नाही, कोणाच्याही पावलावर पाऊल द्यायचं नाही. आपलं पाहायचं काय ताकद आहे. रामूच्या दुकानाला कोणाला जायचंय, कोथरीम घेणाऱ्याने कधीच जाऊ नये. कोथरीम आहे का हो? रामू अक्षरशः मारील, नाही जाणार. 4था श्लोक 3रा अध्याय. न कर्मणा मना रंभा रंभा नैष्कर्म्य पुरुषो श्रुते न च संत्र्योसनादेव सिद्धिं समधिगच्छति. योग दीक्षित पुरुष विहित कर्माचे आरंभापासून सज्ञान कर्ममय बुद्धियोग निष्ठेला प्राप्त होत नाहीत. विहित कर्मे शास्त्र विज्ञानानुसार केली तरी योग दीक्षा रहित संन्यासानेच नैष्कर्म्य सिद्धी किंवा आत्मज्ञान सिद्धीला पोचत नाही. कर्मारंभा वाचूनही निष्कर्मता येत नाही, तसे संन्यास करूनही आत्मसिद्धी होत नाही. आता सायन्स सुरू झालंय दोन्ही मार्गाचं. वाचून कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत, कर्महीना निश्चित होई जेना. वाचुनी कर्मारंभ उचित, वाचुनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत, कर्महीना निश्चित होई जेना. दीक्षे वाचून योग्य कर्मारंभ न करिता आणि जी कर्मे केली जातील ती महायोग विज्ञानी सिद्ध पुरुषाप्रमाणे न करिता मनाला वाटेल पटेल तशा अविज्ञानी कर्मे करणाऱ्या सुप्त शक्ती कर्महीनांना निश्चित चिरचित्त होता येणार नाही. योगहीन कर्महीनच. टिप्पा. विज्ञानी शास्त्राप्रमाणे सर्व इंद्रियांची अहोरात्रातील सर्व कर्मे करण्याचा अधिकार गायत्री मंत्र दीक्षा मंत्र चैतन्य किंवा शक्ती जागरणानंतर येतो. हे गुढगमक लक्षात ठेवून अध्याय पहा. वाचुनी कर्मारंभ उचित. वाचुनी शब्द आहे. वाचुनी शब्दामध्ये काही भाग गुप्त ठेवला आहे म्हणून कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून गुढार्थ सगळे गुढ आहेत. वाचुनी नारद भक्ती सूत्रामध्ये आणि ब्रह्मसूत्रामध्ये भगवान व्यासांनी ब्रह्मसूत्राची सुरुवात अथातो ब्रह्मजिज्ञासा इथून केली. अथातो ब्रह्मजिज्ञासा. आणि भक्तिसूत्राची भगवान नारदांनी सुरुवात अशीच केली. अथातो भक्ती, अथातो भक्ती जिज्ञासा. अथातो अथा म्हणजे इथून पुढे. दोघांनी पहा, पण इतके घन अर्थ आहेत हे इथून पुढे या दोन्ही शब्दामध्ये व्यासांच्या आणि नारदांच्या आणि ते माऊलींच्या. वाचुनी आणि इथे सगळे गोमय. अथातो बारावीचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मेडिकल प्रवेश झाल्यानंतर पहिल्या दिवशीचं लेक्चर जर एखादा प्रोफेसर देत असेल, अथातो मेडिकलचं तुम्ही ज्यावेळेस एंट्रन्स घेतात, अथातो इथून पुढे मेडिकलचा अभ्यास सुरू होईल. म्हणजे तुम्ही 12वी पर्यंत आलात हे अभिप्रेत आहे.
एंट्रन्स परीक्षा दिली हेही अभिप्रेत आहे. इथून पुढे मेडिकलचा अभ्यास, इथून पुढे हा शब्द असा दाखवतो, तुम्ही 12वी मेरिटमध्ये आलात, नंतर एंट्रन्स परीक्षा पास झालात, ओरल टेस्ट पास झालात आणि मग तुमचं एंट्री झाली, ॲडमिशन मिळालं, फीसही भरली आणि प्रवेश झाला. अथा तो मेडिकल जिज्ञासा. मग सुरू अथा तो ब्रह्म म्हणजे जिज्ञासा, ब्रह्मसूत्राची सुरुवात. अथा तो म्हणजे इतका भाग तुम्ही पूर्ण केला, तिथून पुढे ब्रह्म जिज्ञासा निर्माण झाली तर ब्रह्म साक्षात्काराचे फक्त म्हणून ब्रह्मसूत्र अवघड जातं लोकांना. कधीतरी ब्रह्मसूत्रावर बोलू, कोणीच बोलत नाही. अरे ब्रह्मसूत्रावर ते भगवान शंकराचार्य काय बोलतात, भगवान व्यासांनी परीक्षा घेतली. सोपं नाहीये, अगोदरचं काहीच सांगितलेलं नाही. अथा तो इथून पुढे सगळ्या भारतातल्या क्रीम असणाऱ्या काशी क्षेत्री मंडन मिश्राला हरवल्यानंतर आणि सगळ्या देशांमधले पंडित हरवल्यानंतर कमी वयामध्ये भगवान 16व्या वर्षामध्ये भगवान शंकराचार्य आहेत, वयवर्ष 16. एक ज्ञानेश्वरी लिहितो आणि एक भारतामधले सगळे विद्वान हरवतो. हे काय टॅलेंट आहे या देशाची. कमालीचं आहे. आणि ब्रह्मसूत्रावर ते शिकवत होते आपल्या शिष्यांना. एक ब्राह्मण, रोज तेजपुंज ब्राह्मण, असाच येत होता ऐकायला. मी येऊ का, त्यांनी प्रश्न केला. या म्हणले, मलाही ऐकायचं तुमचं ब्रह्मसूत्र, मला ऐकवाल का, तुमच्या शिष्यांना तुम्ही ऐकवता. हो या म्हणाले. आणि 1 महिनाभर भगवान व्यास नित्य ऐकत होते ब्रह्मसूत्रावरचं निरूपण भगवान शंकराचार्यांचं. आणि 1 महिना झाल्यानंतर एकदम प्रगट झाले, मी भगवान व्यास आहे म्हटले, मी ब्रह्मसूत्र लिहिलंय. पण खरे अर्थ कोणी करू शकतो का हे पाहण्याकरता आज मी प्रगट झालोय. आणि 1 महिना सतत येत होतो की शंकराचार्य तू कसे अर्थ केलेस, मला जे अभिप्रेत आहेत ते अर्थ आहेत का तुम्ही कुठल्या लाईनवर बोलताय. अनुभव पाहिजे ना. आणि भगवान शंकराचार्यांनी प्रसन्न झाल्यावर म्हणले, माग काय मागतोस ते, पण तुला काय, तू काय देऊ रे, तुला तुझं वय संपलंय, 16व्याच वर्षाचं आयुष्य दिलेलं होतं देवाने तुला. ब्रह्मसूत्रामध्ये तू हे झाला म्हणून मी तुला आशीर्वाद देतो आणि अजून तुझं 16 वर्ष आयुष्य एक्सटेंड करतो. म्हणून 32 वर्षाचे शंकराचार्य झाले आणि 32व्या वर्षी निघून गेले. 16 वर्ष एक्सटेन्शन भगवान व्यासांनी दिलेलं आहे. किती अवघड आहेत हे विषय. आणि कोणीही उठलं आजकाल सांगायला, कठीण आहे. नारद भक्तिसूत्र देखील फार अवघड आहे. अथा तो, अरे अगोदरची पूर्ण तयारी. आणि भगवद्गीताही अथा तो, जे अर्जुनाची पाती परिसन्या योग्य होती. अर्जुनासारखी पात्रता म्हणजे अथा तो ज्ञानेश्वरी जिज्ञासा. इकडे भगवान गोपालकृष्ण प्रगट झालेले पाहिजेत, सिद्ध गुरु पाहिजे, आणि इकडे अर्जुनासारखा पात्र भक्त पाहिजे. इकडे चंद्र पाहिजे, इकडे चकोर पाहिजे. तिथून उड्डाण ज्ञानेश्वरीचं सुरू. आता तो अशी पात्रता आहे. निष्कर्मी पाहिजे, निष्काम पाहिजे, तर ज्ञानेश्वरीचं उड्डाण आहे. म्हणून इथे देखील कर्म कोणासाठी नाही, वाचुनी. इथे मेक आहे की कर्मयोग, बुद्धियोग, ज्ञानयोग मिळण्याकरिता पूर्वीच्या ओव्या पहा, सिद्ध गुरुची आवश्यकता आहे. एत हिमांशीचे खाणे चकोराचे. इकडे चकोर पक्षी पाहिजे, इकडे चंद्रमा पाहिजे. भगवान कृष्णासारखा सामर्थ्य संपन्न पाहिजे, पात्र अर्जुनासारखा साधक पाहिजे. तिथून उड्डाण ज्ञानेश्वरीचं सुरू होतं. आणि म्हणून ज्या ज्या सिद्ध पुरुषांना जे जे सिद्ध साधक भेटलेले आहेत
पात्र साधक भेटलेले आहेत आणि त्यांनी अनुभव दिलेले असतील. कुठल्याही धर्मात असो, ते ज्ञानेश्वरींचं उड्डाण आहे, गीतेचं उड्डाण आहे, दुसरं उड्डाण नाही. मग दोनच मार्ग असतील, एक कदाचित विहंगम असेल, पात्रता नसेल तर कर्ममार्ग असेल, पिपलिका मार्ग असेल. वाचुनी म्हणजे दीक्षे वाचून सिद्ध गुरु मिळाले, त्यांनी पात्रता आली म्हणून तुम्हाला ट्रान्समिट केली पॉवर, तुमची कुंडलिनी जागृत झाली, त्यानंतरचे कर्म आधी नाही. म्हणून कर्मकांड ज्यावेळेस भगवद्गीतेमध्ये सांगितलं जातं त्याचे अर्थ असे नाहीत. आता इथून पुढे जैन साहित्य पहा, सगळे पहा, सगळे ह्या लाईनमधून आणि ह्या लिंकमधून पहा, नाही तर अर्थाचे अनर्थ होतील, बाकी काही नाही. शब्दांच्या खोचा आणि शब्दांच्या मेखला अनुभवाशिवाय कळत नाही. वाचुनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत. योग दीक्षे वाचून योग्य कर्मारंभ न करिता आणि जी कर्मे केली जातील ती महायोग विज्ञानी सिद्ध पुरुषाप्रमाणे न करता. एकाच वेळी सार सांगितलाय कर्माचा. कर्म कसं करायचं? वाचुनी म्हणजे दीक्षा पहिल्यांदा पाहिजे. दीक्षे वाचून सिद्ध गुरु मिळाली, ट्रान्समिशन ऑफ पॉवर झाली, कुंडलिनी जागृत झाली, हे मस्ट आहे. त्यानंतर कर्माला आरंभ होतो, क्रियेला. कर्मारंभा उचित कर्म प्रगट होतात. एक केली जाणारी कर्म आणि एक प्रगट होणारी कर्म, दोन कर्म आहेत कर्मयोगामध्ये. केली जाणारी कर्म हे साधना नसताना तरी त्याला कुंडलिनी जागृत पाहिजे. आणि प्रगटणारी, तुम्ही साधनेत बसल्यानंतर आपोआप नृत्यही प्रगटतं, गायन प्रगटतं, योगासनं प्रगटतात, प्राणायाम प्रगटतात. ही कर्म आहेत, पण ही प्रगटलेली कर्म आहेत. प्रगटीकरण होतं, तुमचा त्याच्यात काही संबंध नाही, ॲटोमॅटिक होतं. आणि एक सिद्धवत करणारी कर्म. सिद्धवत म्हणजे सिद्ध पुरुष जसा कर्म करतो तसं केलं पाहिजे, विज्ञानयुक्त. त्यासाठी येईल पुढे युक्त्या. कोणत्या युक्त्या आहेत? परवानगी मागणे, अर्पण करणे, सर्वार्पण, अशा अनेक युक्त्या. सिद्ध पुरुषाला सिद्ध होण्याकरिता लागणाऱ्या युक्त्या कर्मामध्ये केल्या पाहिजेत. कसंही नाही कर्म करायचं मनाला वाटेल तसं. सिद्ध होण्याकरिता लागणाऱ्या युक्त्या, नाही तर मनाला वाटेल तसं जसं आपलं अध्यात्म चालतं तसं नाही. तसं नाही, बिलकुल नाही. जसं तिरुपतीला बालाजीला जायचं. मी परवा रेल्वेत हा विषय मांडला, प्रश्न विचारला म्हणून. कशाची देवता आहे ती? पैसे देण्याची, असं लोक म्हणतात. मी काल तो भाग खोडून काढला. सिद्धींची देवता आहे. त्याच्यातला एक छोटा पार्ट पैसा आहे. लोकांनी तेवढाच पाहिजे, त्यांना लोकांना काही घेणं देणं नाही. आता ज्ञानेश्वरीच्या साधकाला सिद्ध जर व्हायचं असेल, काय पाहायला पाहिजे? त्यांनी काय पाहायला पाहिजे देवाकडे? पैसा मागायचा? ज्ञानेश्वरीचा साधक निर्विकार स्थितीला जाण्याकरता गेलेला आहे. ज्ञानेश्वरीचा साधक कर्मबंधनातून मुक्त होण्याकरिता गेलेला आहे. ज्ञानेश्वरीचा साधक तन अर्पण करण्याकरिता गेलेला आहे. ज्ञानेश्वरीचा साधक काम संपवण्याकरिता गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन जर बालाजीला त्यांनी साकडं घातलं आणि मला पैसे दे म्हटलं, हा दुतोंडी सर्प झाला. हा दोन तोंडाचा झाला. एकीकडे तुम्ही पैसा मागता, म्हणजे कर्मबंधनात अडकण्याकरता तुम्ही मागता,
आणि एकीकडे ज्ञानेश्वरीच्या साधना करत असताना कर्मबंधन मुक्ती मागता. काय द्यावं देवाने? दोन्ही गेलं. म्हणजे तुम्हाला काय व्हायचं त्याच मार्गाचं अनुसरण करावं लागतं आणि त्याच दृष्टीनं पाहावं लागतं. मग तिरुपतीने जे अनुदान तिथं दिलं सर्वांना, दुसऱ्याला का दिलं नाही? त्या साधकावर ते कृपा केली. आणि तुम्हाला देखील जे जे त्या त्यावेळेस बसले, अनेकांनी काल सांगितलं अनुभव. आजही काही ना आला असेल, अजून आहे ती विंग. 8-8 तास साधना करून जी झेप येत नाही ती एका सेकंदात आणून दिली. कृपावंत मोठा पाहिजे तो कळवळा. तो कळवळा पाहिजे. म्हणजे पण सिद्धवत होण्याकरिता मी काही मागितलं नाही. हे सिद्धी देवते, आम्ही केलेलं कार्य, ज्ञानेशांनी सोपवलेलं कार्य, मोदीजी महाराजांनी, बाप्पासाहेबांनी सोपवलेलं कार्य, याच्याविषयी तुम्ही जर आनंदी असाल, प्रसन्न असाल, तर अनुभव देऊन तो व्यक्त करा. बस आम्हाला एवढंच मागणं आहे. आणि नसेल प्रसन्न तर देऊ नका. बस एकाच वाक्यावर ते प्रचंड सुरू झालं 2-3 दिवस. त्याचे नीतिनियम आहेत. जर साधकाशिवाय एक जरी अपशूट आला असता, नाही मिळाला असतं. आणि एक साधक आपल्याजवळ असा आला होता ज्याची श्रद्धा कमी पडली, त्याला बसूच दिलं नाही देवाने. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने झोपवलं, बाहेर पाठवलं, काय काय करायचं केलं. मी दंग झालो. बाप रे, पात्रतेशिवाय. आता जे सांगितलं ना, एक उदाहरण दिलं. रेल्वेमध्ये त्या साधकाला सांगितलं, बाबा रे, तुला बोलवलं पण नाही अनुभव देऊ शकले. तुला अनुभव दिला नाही आणि तू जर असता आमच्यामध्ये तर आम्हाला दिला नसता. त्याला एक उदाहरण सांगितलं, कारण मला ते उदाहरण आठवलं. रामदास स्वामी गाणगापूरला गेले. आपले शिष्य शाखा घेऊन गेले. कल्याण, उद्धव सगळी मंडळी बरोबर होती. आणि साधनेला बसले गाणगापूरला. आणि एक इच्छा व्यक्त केली, दत्तात्रया मला सगुण दर्शन द्याल का? बस एवढंच भावना व्यक्त केली आणि बसले. ते रामदास स्वामी होते. ध्यानस्थ होऊन बसले, यांना भान नाही. शिष्यही बसले, ते बसायचं म्हणून बसले. गुरु बसले, शिष्य बसले. आता दत्तात्रयाला काय केलं, पुढे एक नाटक झालं. त्या ठिकाणी एक मलंग फकीर आला आणि त्याची बायको, कसायाचा ड्रेस, छुरी हातात, बकरे, कोंबड्या आणि काय रेडी, हाले, काय काय असतील ते सगळे आले. बायकोला म्हणले, रंडी पकाओ, खाना पकाओ, हमको भूक लगी है. आता हे पाहायला लागले, हे काय तमाशा आपल्या अंगणामध्ये. आणि आपण तर साधनेला बसलो. आता रामदास स्वामी तर समाधीच झाले, नाही तर पळून गेलो असतो आपण इथून उठून. पकाओ बोले. आता म्हणे क्या काटू? बोले एक कोंबडे काट दे. हंडी भरना चाहिए, उसके सिवा पकाना नहीं. जाळ लावला खालून, हंडी पकते. आता त्याच्यामध्ये त्या हंडीमध्ये सगळे कोंबडे तिने कच 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 कापले आणि टाकले. ती हंडीच भरली नाही. बोले नाही भरी. अच्छा, तो बोले बकरे काटू. एक एक बकरं ची करते, ते कापते ती आणि टाकते त्याच्यात. यांना इतकी किसळ यायली, यांचं ध्यानच लागन. ते बकरे गेले. बोले नाही भरी हंडी, नाही भरी, ये सब रेडे काटो बोले. आता एवढे मोठाले रेडे तिने एका झटक्यात कापायचं मुंडकं आणि तुकडे करायचे यांच्यासमोर. आणि असं पाहायचं, आपण जसं पाहतो साधनेला वेळ संपला का किंवा दुसरं काय करतो, तसं ते पाहत होते. आणि असं काहीतरी तोंड वेडे वाकडे करीत होते. काय करावं आता, उठूनही जाता येत नाही. बरं गंमतही वाटते पाहायची.
दुसरीकडे तोंड करावं ना, कोणी बिघडलं होतं का? पण नाही. तर त्या ठिकाणी सगळे रेडे कापले. ते म्हणे नाही भरी अंडी, नाही भरी, हे बम्मन काटो बोले. आता हे सगळे जे बसलेले होते साधनेला, ती बाई आली ना, ती छुरी घेऊन मोठी, बाप रे म्हणली आता आपल्याला कापते. हे पळाले, एक 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 थूम ठोकली. काही किलोमीटर लांबून झाडावरून पाहिलेत काय होतं. रामदास स्वामीला ते देखील बसले, बोले सब भाग गए, सब भाग गए. अच्छा ये बैठा है ना बोले बम्मन, इसको काटो. रामदास स्वामीची जटातीनं अशी धरली, हिसका दिला. रामदास स्वामी पाहिलं देखील नाही, असं केलं आणि तलवार उगारली मारणार. त्यांनी खाली मुंडकी केली की त्याच वेळेस दत्तात्रय प्रगट झाले आणि देवा तुझं दर्शन झालं, पण ह्या लोकांना का पळवून लावलं, का परीक्षा घेतली आमची अशी? ते म्हणे ते अपात्र होते, नाही तर तुला मी दर्शन दिलं नव्हतं. तुला दर्शन द्यायचं होतं ना, तर हे अपात्रांना पळवणं जरुरी होतं. हे तुझे सगळे शिष्य अपात्र आहेत, म्हणून नाटक करावं लागलं. मग मला लक्षात आलं की तिरुपतीमधून एकाला बोलवलं, पण हाकललं साधनेच्या वेळेस, तिन्ही वेळेस हाकललं. गंमत वाटली मला. एक नवीन संशोधन आहे ते आपल्यामधली. कोणालाही देत नाही, पण कोणालाही मी बरोबर घेतलं नाही. यायचं असेल तर हेच या, नाही तर काही लोक तयार झाले तर नो नो नो, यात्रा आमची तशी नाही आहे. आणि भीक मागी तर बिलकुल नाही आहे. तिथे जाऊन दे गो माय पैसा, अशी यात्रा नाही. पर्सेंटेजची नाही. काय अनुदान मिळालं? प्रचंड. आजही फोन सारखा होता अनिताकडचा, सांगत होते अनुभव. सुजातानी अनेक अनुभव आहे तिचे, सांगता आलेले नाहीत कोणालाच बरोबर, पूर्ण अंशाने नाही. काल मी खूप सांगितले तुम्हाला, पण कॅसेटमध्ये आले नाहीत अनुभव. आणि आजही चालू आहेत, आजही चालू आहेत. आणि काही साधकांना जे इथे बसले होते त्यांना देखील आले. कशा करता म्हटलंय मी हे सर्व? वाचुनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत. तुम्ही साधक म्हणून जर गेलेला असाल आणि साधक म्हणून तिथे बसलेला असाल तर ती सिद्ध देवता साधक म्हणून अनुदान देईल. आणि भीक मागे म्हणून तुम्ही बसलेला असाल तर भिक्कारी म्हणून काहीतरी झोळीत टाकेल. घे 4 पैशाचे तुकडे, मर. जसं आपण भिक्काऱ्याला देऊन टाकतो. काय मागावं त्या ठिकाणी? पण तेच कॉम्पिटंट साधक पाहिजेत तर जमतं ते. उलट धर्मदर्शनात जात असताना कशी कशी पावलांचे अनुभव आले हे देखील अनिताकडनी सुंदर सांगितलं. म्हणून म्हणलं ना, प्रत्येक क्षेत्रात अनुभव घ्या. अरे चालत असताना, युद्धात घ्या, बोलताना घ्या, कशी सिद्धवत स्थिती येते. म्हणून आमचे डॉक्टर भंडारे म्हणत होते, छे मला ते नाही, तसं नाही आहे. आणि युद्धातही बौद्धावस्था पाहिजे. मग चालण्याचा निर्णय घेतला. येस, मी धर्मदर्शनाला उभा राहतो. पाहूया चालत असताना दिंडीमध्ये तुकारामही चालले, आपणही चालू. पाहूया कशी बौद्धावस्था आहे ते. काही कल्पना करून नाही चालत. आणि देव परीक्षाही घेत असतो. किती कष्ट पडले. म्हणजे अनेक बाबतीत मी विचार केला आणि तसे निर्णय घेतले. वाचुनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत. सिद्धवत कर्म केले पाहिजेत. तिथेही तुम्ही तिरुपतीला जा की अजून कुठे जा, काशीला जा की हिमालयात जा की ऋषिकेशला जा, तुमची स्थिती सिद्धवत पाहिजे. तसेच कर्म, तशीच तुमची मनोधारणा आणि तसेच तुमचे वैज्ञानिक पद्धती आणि तसे तुमचे गेलेले लोक सर्व त्याच स्टँडर्डचे पाहिजे. तर कदाचित ती देवता प्रसन्न थोडीभूत होऊ शकते, नाही तर नाही.
आधी मी गेलो होतो तिरुपतीला, माझी श्रद्धाही नव्हती म्हणून मी 14 वर्षात गेलो नाही. पण नंतर लक्षात आलं नाही, पहिल्या दिवशी गेलो त्या दिवशी काही नाही, आणि दुसऱ्या दिवशीपासून का प्रचंड मी प्रार्थना केली, तू सिद्धी देवता आहेस. बस एकदम लिंकच लागली ती की प्रचंड भांडार उसळलं. भीक माग्यांना काही देत नाही ती देवता, हे तितकंच खरं आहे. वाचुनी कर्मारंभा उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होईजेना. म्हणजे योग दीक्षा पाहिजे, त्यानंतर प्रगटणारं कर्म आणि होणारं म्हणजे करणारं कर्म, ह्या दोन्हीमध्ये युक्त्या पाहिजेत. सिद्धवत युक्त्या, सिद्ध होण्याकरिता लागणारे कर्म कशा पद्धतीनं वैज्ञानिक रीतीनं करायचे हे सगळे तुम्हाला माहिती पाहिजेत. आता ते युक्त्या पुढे येईल तसं सांगेल. किंवा मनाला वाटेल अविज्ञानिक कर्मे करणाऱ्या सुप्त शक्ती कर्महीनांना निश्चित स्थिरचित्त होणार नाही, योगहीन कर्महीनच राहील. कर्महीना निश्चित होईजेना. कर्महीना कर्महीन वरील प्रकारे वैज्ञानिक रीतीनं कर्म करण्याचे प्रयोग ज्याला साधले नाहीत, ज्याची शक्ती जागृत झालेली नाही, ज्याला कर्मयोग मिळालेला नाही, त्याला हे मिळणार नाही. स्पष्ट सांगितलं. कर्मयोगातून आत्मस्थिती त्याला मिळणार नाही. इम्पॉर्टंट ओवी आहे. होई जे ना, निश्चित सांगतो ते नाही त्याला मिळणार. म्हणजे कर्मकांडांचे प्रयोग करणाऱ्यांना वैज्ञानिक केले जाता येईल, पण कर्मयोग मिळणार नाही. त्याला दीक्षाच व्हावी लागेल, सिद्ध गुरुच भेटावे लागतील, त्याच्याशिवाय नाही होणार. आणि त्यांच्याकडून पण वैज्ञानिक रीती मिळाव्या लागतील. आज अनेक लोक कर्मयोग दीक्षित आहेत ह्या हिंदुस्थानात, पण वैज्ञानिक रीतीचा अभाव आहे. काय करावं, कसं जावं, सिद्धवत युक्त्या काय आहेत, परवानगी मागणे नाही, त्यांच्याकडे अर्पण करणे नाही, कुठलेच प्रयोग नाहीत, म्हणून तेही कर्महीन आहे. माहीतच नाही. आंधळं जळतं आणि कुत्रं पीठ खात आहे, काही माहीत नाही. हे उपकार आहेत मोदीजी महाराजांचे. आज हिंदुस्थानमध्ये लाखो लोक जमवणारे कुंडलिनी जागृत करू शकतात, पण युक्त्या देऊ शकत नाहीत. हे माझं उघड सांगणं आहे. नाही देऊ शकत. होईलही कुंडलिनी जागृत, कारण ते एक साधक आहेत, पण आपला सायंटिफिकपणा नाही माऊलीकडचा. माऊलीने तरी किती गर्भित अर्थामध्ये ठेवलंय, पण मोदीजी महाराजांनी उघड केलं, इंदोरच्या भूमीतून उघड झालंय. म्हणून सुप्त शक्ती ज्यांची कुंडलिनी जागृत नाही त्यांना स्थिर चित्त होता येणार नाही. होई जे ना की प्राप्त कर्म सांडिजे, ए तुलेणी निष्कर्म्य होई जे, हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे. अजून एक कन्फ्युजन आहे जगामध्ये. सगळ्यांनी अनेक कन्फ्युजन करून टाकले, आणि जितका भक्त कन्फ्यूज तितका तो पात्र शिष्य समजण्यात येतो. अनेक महाराजांच्या चरणावर अनेक भक्त जाऊन आजकाल कोसळलेले आहेत, आदळलेले आहेत पायावर, आणि सगळे कन्फ्यूज आहेत. आपल्याला समजत नसेल, पण महाराजाला समजलंय, आणि आपल्याला समजत नाही म्हणजे महाराज हुशार आहे. कन्फ्युजन. अनेक वारकरी कीर्तनांमध्ये ऐकलं मी वारकरी संप्रदायाच्या, अरे काय संसार करता, सोडा, रात्रंदिवस संसार काय करता, बम बम करा, नामजप करा,
आणि काय संसारात गुरफडून घेतलं. अगोदरच उद्ध्वस्त झालेले बिचाऱ्यांचे गरिबांचे संसार खेड्यामधले अजून नेभळट करून टाकायचे का? ध्यान वैज्ञानिक रीती कसा करायचा संसार काही माहिती नाही. नुसतं राम बोलो या पलीकडे काही नाही यांच्याकडे. ध्यान वैज्ञानिक रीती वज्रकवच कोणतं आहे ते की शस्त्रांचं संसाराचं अस्त्र जरी आमच्यावर चाललं तरी बाधा होऊ नये. काही नाही, राम राम बोलो. एकच अस्त्र आहे यांच्याकडे. गायत्री जप करो, राम राम बोलो, काम हो गया फते. अरे प्रत्येक गोष्टीचं एक हे आहे, महत्व आहे, काही माहिती नाही. आणि एक बाकी देखील उत्तर आणि दक्षिणेकडचे महाराजही असेच सांगताना दिसतात. सगळ्या संप्रदायामध्ये, सगळ्या पंथांमध्ये, सगळ्या धर्मामध्ये. कर्म छोडो, व्यवहार छोडो, क्या व्यवहार में इन्वॉल्व हुए हो. इथे भगवान गोपाल कृष्णानी आणि भगवान ज्ञानेशांनी पहिला हल्ला केलाय की प्राप्त कर्म सांडीजे. आणि त्यामुळे अनेक लोक संन्यासी झाले की प्राप्त कर्म सांडीजे ए तुले नैष्कर्म्य होईजे. अरे जे प्राप्त कर्म जरुरी आहे ते सोडून द्यायचं. प्राप्त कर्म सांडीजे. भगवान गौतम बुद्धाला ज्यावेळेस त्यांच्या पत्नीने प्रश्न विचारला, साधना पूर्ण झाल्यानंतर राजभवनामध्ये परतलेले भगवान गौतम बुद्ध, यशोधरा समोर येते. मुलगा राहुल आहे बरोबर. यशोधरा पाहिला आणि ओळखलं हे आपले पतीच दिसतात, संन्यासी अवस्थेत आहेत. यशोधरा समोर येते. भगवान निर्विकार बुद्ध समोर उभे आहेत भिक्षा मागायला. टेस्ट असेल की मी किती हे होतो. पत्नी म्हणते, तुम्हीच ना गौतम बुद्ध? म्हणे हो. वनात निघून गेलात मला सोडून? त्यांनी सांगितलं हो. तुम्हाला माहिती नाही, मी क्षत्राणी आहे, क्षत्रिय कन्या आहे. तुम्ही विचारलं असतं आणि गेले असते तर मी तुम्हाला वाटतं का परवानगी दिली नसती? पाहायचं तर होतं. कबूल केलं. बरोबर आहे म्हणजे चुकलो. बरं वनातच जावं लागतं का? इथे नसतं झालं का साधन? ते म्हणे आधी वाटलं की वनात झाल्यानंतरच होतं, पण तिथे गेल्यावर कळलं की घरी होऊ शकतं. हे महत्त्वाचं वाक्य आहे. पण हे नंतर कळालं मला, म्हणजे सांगणारा कोणी नव्हता. आज हाच प्रकार होतोय सर्व धर्मात. हाच प्रकार होतोय. गौतम बुद्धांनी साधी गोष्ट कबूल केलेली आज जगात समोर नाहीये. आजही सगळे संन्यासी शोध फिरतायत की प्राप्त कर्म सांडीजे ए तुले नैष्कर्म्य होईजे. जे इंद्रियांना जरुरी आहे, संसारात जरुरी आहे, ते कर्म करण्याचं, कर्तव्य कर्म सगळं सोडून द्यायचं आणि म्हणायचं मी निष्कर्म्य झालो. कर्म सोडायचं, बायको सोडायची, म्हणायचं मी संसारी झालो, नाही संन्यासी झालो. याला भगवान गोपाल कृष्णाने मूर्ख माणूस म्हटलं. नाही तर म्हणतात सोमाणी साहेबांनी म्हटलं, मला मारतीलच लोक येऊ. मारायचं तर भगवान गोपाल कृष्णाला मारा, ज्ञानेशांना मारा, आळंदीला जाऊन. ते नाही सापडत. की प्राप्त कर्म सांडीजे ए तुले नैष्कर्म्य होईजे. हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. मूर्ख लोक आहेत ते की प्राप्त कर्म सोडून देऊन जे म्हणतात आम्ही निष्कर्मी झालो. संसार से भागे जाते हो भगवान को क्या तुम पाओगे. किंवा अर्जुना अधिकाराप्रमाणे आलेले
कर्म करणे सोडल्याने अधिकार आलेला आहे तुम्हाला कर्म करण्याचा. कर्म करण्याचा एक अधिकार आहे. राजा तुम्ही आहात, तुम्ही संसारिक आहात, ग्रस्ती आहात, काही अधिकार आहेत तुम्हाला, काही कर्तव्य कर्म दिलेले आहेत आणि ते सोडून द्यायचे आणि म्हणायचं मी आता निष्कर्मी झालो, मी सगळं सोडलं. पुढे येणारे बारकावा आता सांगत नाही, ती इथेच अडकून पडेल. आपल्याला कोणाला अडकून घ्यायचं नाही, जशा ओळ येतील तसं सांगायचं. किंवा अधिकाराप्रमाणे आलेले वैराग्य बुद्धी देणारे कर्म करणे सोडल्याने तो योगी निष्कर्म होईल, हे बोलणे व्यर्थ आहे, मूर्खपणाचे आहे. योगी झालाय, कर्मयोगी झालाय आणि निश्चित मी साधना करीन, सगळं सोडून देईल आणि प्राप्त कर्म जे जे मी काहीच करणार नाही, असा बोलणारा महामूर्ख आहे असं म्हटलं. सांगे पैल तिरा जावे, ऐसे व्यसन का जेथ पावे, तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. काय सुंदर उदाहरण दिलंय. सांगे पैल तिरा जावे म्हणतोय, ही नदी आहे ना, मला पार करून जायचंय. अलाहाबादची गंगा, आताच्या नद्या पार करायला काहीच वेळ लागत नाही, कारण बूट घालून पार करता येतं, कारण पाणीच नाही. दादा कोंडके एका पिक्चरमध्ये बोलत होते. एक पिक्चर होता, अख्खी रेल्वे गाडी माझ्या अंगावरून गेली पण मला काही झालं नाही. तो दुसरा म्हणतो, कसं काय बुवा, कारण मी पुलाखाली होतो म्हणे. तर अख्ख्या नदीमधून गेलं तरी मी बुटही उतरला नाही, का, कारण पाणीच नव्हतं. सांगे पैल तिरा जावे म्हणून अलाहाबादमध्ये हा विषय घ्यायचा. सांगे पैल तिरा जावे, ऐसे व्यसन का जेथ पावे. व्यसन म्हणजे छंद. सांगे पैल तिरा जावे, तुथडी भरलेली नदी उतरून पलीकडे कसे जावे, असे संकट पडले तर नावेचा त्याग करून कसा चालेल. नावेचा त्याग करता येईल का. नाव साधन आहे, साध्य पैलतीर आहे. नदीतून पैलतीराला जायचं असेल तर नावेचा साधन म्हणून उपयोग करावा लागतो. म्हणून कर्माचा साधन म्हणून उपयोग करा, म्हणून म्हणलं कर्म साधना बनली पाहिजे. पण मूर्ती स्थानावर जातानाही मूर्ती पाहणं साधना झाली पाहिजे, चालणं साधना झाली पाहिजे, बोलणं साधना झाली पाहिजे, बसणं साधना झाली पाहिजे, कर्म साधना झाली पाहिजे. ही ओवी इम्पॉर्टंट आहे, लिहून ठेवा. भोंगळ नाही हो, अध्यात्म कुठेही भोंगळ नाही. आपल्याला समजलं नाही म्हणून आपण मात्येर करून टाकलं त्याचं पुत्र. तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. नावेचा त्याग जसा करता येणार नाही तसा कर्माचा त्याग करता येणार नाही. कारण कर्माच्या नावेच्या माध्यमातनं कर्मावर बसून तुम्हाला पैलतीराला जायचं आहे. कोणतं पैलतीर. कर्मातून निष्कर्माकडे जायचं. याचा अर्थ काय. कर्मातून निष्कर्माकडे, पण कर्म करावं लागेल मग निष्कर्म्याकडे जाईल. हे भगवान महावीर नाही सांगू शकणार, कारण ते गेलेच नाही. हे बुद्ध नाही सांगू शकणार. हे बाकीचे सांगू शकतील, जे संसारी आहेत. नावेचा त्याग करून चालेल का सांग बरे. शक्तिरूप नावेच्या साह्या वाचून भवनदी तरता येत नाही. पण शक्तिरूप साधन घ्यावं लागणार आहे तुम्हाला, कर्म करावं लागणार आहे, पण उचित कर्म, योग्य कर्म. नाव परफेक्ट पाहिजे, नाही तर भोग पडलेली नाव. किती वेळात बुडेल एवढंच पाहायचं. ना तरी तृप्ती इच्छिजे, तरी कैसेनी पाक कीजे. भूक लागली
पण स्वयंपाक नाही मी करणार, चालेल? म्हणजे मला तरुण जायचंय पण साधना नाही करणार, कर्म नाही करणार, पैसा पाहिजे कर्म नाही करणार, कर्मही नाही करणार, साधनाही नाही करणार, पण तरुण तर जायचं, कसं होईल? ना तरी तृप्तीची जे आयतं आणून द्या, अरे तिथेही पैसा फेकावा लागतो. एक प्लेट भजे लाव, फुकट येईल का? ना तरी तृप्तीची जे तरी कैसेणी पाकण कीजे, की सिद्धहीन सेविजे केवी सांगे. वा. अथवा भूक निवविण्याची इच्छा असेल तर स्वतः स्वयंपाक न करून कसे चालेल, किंवा तयार असलेला स्वयंपाक न जेवून कसे चालेल? पण जेवावं लागेल ना, नाही, हात असा नेणं कर्म आहे, नको. ताट आणून टाकलं, बरं नाही स्वयंपाक केला, बाबा आयतं खाय मर. नाही, पण कर्म नाही करणार, कारण हात असा न्यायचा, असा उचलायचा, तोंडात घालायचा आणि चावायचा, आणि ते म्हणे 80-90 वेळेस, नकोच. तृप्ती कशी होईल? ना तरी तृप्तीची जे तरी कैसेणी पाकण कीजे. एक तर भूक लागलेली आहे, तृप्ती पाहिजे, स्वतः स्वयंपाक न करून कसं चालेल? किंवा एखाद्याने स्वयंपाक आयताच केला असेल, हरकत नाही, पण जेवायला तरी हात उचलावा लागेल की नाही, खावं लागेल तोंड असं असं. काय म्हणतात, आम्हाला कष्ट पडतात म्हणून गिळून घेतो आम्ही, जमत नाही चरवंतर, पण फार भारी कष्ट पडतात, दाढ जबडे दुखायला लागतात, यांचं पोटच दुखत नाही, बाकी जबडे दुखायला लागतात. की सिद्धहीन सेविजे केवी सांगे. सिद्ध असलेला स्वयंपाकही खात नाहीत. एखादे सिद्धगुरू मिळाले, स्वयंपाक करून दिला, यार पण खावं तर लागेल ना, बसावं तर लागेल ना, साधनेला कर्म तर करावं लागेल, आणि संसारात देखील काही युक्त्या कराव्या लागतील की नाही. जव निरार्थता नाही, स्वयंपाक न घेऊन कसे चालेल सांग. आत्मभूक शांतीसाठी पुरुषार्थाने शक्ती जागी क्रियाशीला करावी, किंवा सिद्धयोग दीक्षाद्वारा आयते आणायचे हवावे. कोणते कर्म करावं लागेल? कर्मयोग किंवा ज्ञानयोग मिळवण्याकरिता 2 प्रकारची कर्म करावे लागतील. शक्ती जागृत नसेल तर सिद्धगुरू मिळण्याकरता आवश्यक लागणारे कर्मकांडांचे, भक्ती मार्गांचे वैज्ञानिक रीतीनं सर्व प्रयोग करावे लागतील. जेवावं कसं, चालावं कसं, जप कसा करावा, भजन कसं करावं, गायन कसं करावं, नृत्य कसं करावं, भोजन कसं करावं, सगळं शिकावं लागेल, आणि वैज्ञानिक रीतीनं करावं लागेल. शरीर शुद्धी कशी करायची, मनशुद्धी कशी करायची, कायाशुद्धी कशी करायची, टबास टिंबास सगळे प्रयोग करावे लागतील. रक्तात तशी पात्रता आली, रक्तात विरक्ती, इंद्रियात वैराग्य आणि बुद्धीमध्ये विवेक थोडा उत्पन्न झाला की सिद्धगुरू भेट होते. आणि सिद्धगुरू भेट झाल्यानंतर शक्ती जागृत करून घ्या, किंवा तुमच्या सगळ्या याच्यातनं जागृत करून घ्या. कशी करून घ्या माहिती नाही. एक तर सिद्ध असणाऱ्याकडून जागृत करून घ्या, किंवा सिद्ध मिळण्याकरता राहिलेल्या कर्मांचा खटाटोप करून मिळवा त्या माणसाला, सिद्ध पुरुषाला, आणि कुंडलिनी जागृत करून घ्या. पण करावं लागणार एक खटपट कर्म करावं लागणार त्यासाठी. पण जव निरार्थता नाही तव व्यापार असे पाही, मग संतुष्टाची ठाई कुंठे सहजे. जोपर्यंत कर्म वासनामय शरीरांची अटणी होऊन निरीच्छपणा आला नाही, तोपर्यंत इंद्रियांचे व्यापार, हालचाल म्हणजे कर्म करणे असते. जव निरार्थता नाही
तव व्यापार असे पाही, महत्वाची उभी आहे. जव निरार्थता नाही, निरार्थता. अर्थपणा संपणे, इच्छा संपणे. जोपर्यंत इच्छा आहेत आणि जोपर्यंत माणूस निरीच्छ होत नाही, जोपर्यंत माणूस निरीच्छ होत नाही तोपर्यंत कर्म करावं लागेल. म्हणजे जोपर्यंत तुमची वासना शिल्लक आहे, इच्छा शिल्लक आहे, काम शिल्लक आहे, सेक्स शिल्लक आहे, तोपर्यंत वासना शिल्लक आहेत, इच्छा शिल्लक आहेत, संकल्प शिल्लक आहेत, सेक्स शिल्लक आहेत, तोपर्यंत कर्म करावं लागणार. इंद्रियांचे व्यापार बंद करता येत नाहीत, इंद्रियांच्या हालचाली बंद करता येत नाहीत. आणि हेच सध्या सगळे चुकतात. निरीच्छपणा नाही. आपण पेपरमध्ये पाहिलं असेल, एक जैन साध्वी, तरुण मुलगी, नाटक दाखवल्या गेलं अकोल्याला आणि लग्न करून बसली ती तिकडे जाऊन. म्हणजे संन्यास घेतला की डिक्लेरेशन की निरीच्छ झाले. हाच भोंगळपणा सगळ्या धर्मात आहे. आज लाखो साधू अलाहाबादपासून ते सगळीकडे दिसतात, लाखो आहेत, करोडोंचे आश्रम आहेत. निरीच्छ झाले. अरे एक साधू औरंगाबादला नाही नाशिकला आला कुंभमेळ्याला. मला आठवतं पेपरमध्ये 250 कोटीचा चेक फाडून दिला त्या साधूनी. तो बँक मॅनेजर तो अटॅकच यायचा बाकी आला. पोचलो बोले दिल्ली फोन करून विचारल्यावर सांगितलं त्याचे 700 कोटी रुपये जमा आहेत, 250 कोटी देऊन टाका. कशाला? कुंभमेळ्याला काही दिवस आलेला आहे, 250 कोटी रुपयाचा खर्च आहे. निरीच्छ झाले. ठीक नाही, पण मी नाही सांगणार तर कसं कळणार? काय आपला आश्रमही नाही, आपलं पीठही नाही. पळाले तर पळाले, राहिले तर राहिले, आपलं कुठं काय आहे? खरं नाही सांगायचं तर कसं जगाला कळावं काय चाललंय? कर्म सुटत नाही, मग तुम्ही संन्यासी कसे? संन्याशांचे वस्त्र धारण केले, बायको केली नाही आणि सोडून देऊन तुम्ही ड्रेस घालून निघाले म्हणजे तुम्ही संन्यासी का? हा पहिला प्रश्न ज्ञानेश्वरींचं उत्तर, ज्ञानेश्वरी देईल याचं उत्तर मी आत्ता देणार नाही. फक्त एक प्रश्न करून फेकला आहे आणि ज्याचे उत्तर तुम्हाला सगळे घ्यायचे आणि ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगाला द्यायचे. भगवान कृष्णांची वाणी आहे. जब निरार्थता नाही, जोपर्यंत निरीच्छ तुम्ही झालेला नाही. आणि निरीच्छ होण्याकरिता बाहेर येणारा श्वास तुमचा बंद झाला पाहिजे. जास्तीत जास्त जो 16 अंघुळ श्वास बाहेर येतो, 12 अंघुळ, हा श्वास वरच जास्त गेला पाहिजे 12 अंघुळ आणि थोडाच खाली आला पाहिजे कार्बन डायऑक्साईड म्हणून एखादा अंघुळ. एका मिनिटात कमीत कमी 2 आणि 3 श्वास किंचित असे बाहेर आले पाहिजेत. 17 ते 30 नाहीत, तरच निरीच्छ होता येईल. आणि असे श्वासांचा कोठा ज्यांचा असा येत नसेल, खूप ढिरी असणारे महाराज, श्वासांचा कोठा वर जातो म्हणतात का तुम्ही? वीक असणारे महाराज किंवा माणसं किंवा भक्त किंवा संत, श्वासांचा कोठा वर जातो. किती बोला. रोग असणारे श्वासांचा कोठा वर जात असतो आणि श्वासांचा कोठा वर नाही गेला, वर जाणाऱ्या श्वासात इच्छा नसते आणि खाली येणाऱ्या श्वासात इच्छा असते. हे कोणी सांगितलेलं नाही अजून. वर श्वास न्या आणि नाक दाबून ठेवा. कल्पना करा, कल्पना करू शकत नाही. मन स्थिर होतं, मन थांबतं.
करा असं, नाक दाबून ठेवा. पहा, कल्पना करा, कशाची कल्पना करा, कुठे जायचं, ज्ञानेश्वरी सोडून पळून जायचं असा जरी विचार केला तोही विचार येत नाही मनात. आणि लगेच श्वास खाली सोडा. खालच्या श्वासात मला शिव्या देखील देताल, केव्हा ज्ञानेश्वरी बंद करता सांगा. भूक लागली, आम्हाला जायचं घरी, असं होतं का? खाली जाणाऱ्या श्वासात, आणि खाली जाणाऱ्या श्वासात वासना असतात, खाली जाणाऱ्या श्वासात सेक्स असतो, खाली जाणाऱ्या श्वासामध्ये सगळ्या काही भानगडी असतात. अनेक साधकांना आणि साधिकेंना असा प्रश्न पडतो की आमच्या सेक्स भावना अजून फार तीव्र होतात. अरे, खाली श्वास वाहतो, इच्छा आणि आकांक्षा सगळ्या खाली वाहतात. कुठले साधू? ड्रेस घातले म्हणजे साधू नाही. जव निरार्थता नाही तव व्यापार असे पाही, मग संतुष्टीची अठाई कुंठे सहजे. जोपर्यंत कर्म वासनामय शरीराची आटणी होऊन निरीच्छपणा आला नाही, कर्म वासनामय शरीराची आटणी श्वास ऊर्ध्व झाल्याशिवाय आणि सगळे शरीराचे परमाणू पूर्ण बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झाल्याशिवाय, जैन भाषेमध्ये प्रायश्चित्य म्हणतात. ऑल बॉडीचं ट्रान्सफॉर्मेशन. त्यांनाही अर्थ अजून माहिती नाही. व्हॉट इज प्रायश्चित्य? प्रायश्चित्य म्हणजे पाप केलं म्हणजे सॉरी म्हणायचं असं नाही. ऑल ट्रान्सफॉर्मेशन बॉडी. पहिला मेला पाहिजे, दुसरा जन्मला पाहिजे. पहिले रामेश्वर सोमानी मेले पाहिजे आणि दुसरा पूर्ण जन्माला पाहिजे. बुद्धांचा नवा जन्म, महावीरांचा नवा जन्म, गुरुपासोनी दीक्षा ग्रहण, त्या शिष्यासी नवा जन्म जाण. नाथ भागवत. नवा जन्म होतो त्याचा. पूर्ण मेला पाहिजे तो. त्याची आशा, आकांक्षा, इच्छा, वासना खतम. त्याला म्हणतात साधू. हे सगळं शिल्लक आहे, फक्त ड्रेस चेंज आहे. सगळं मेंटल टेन्शन कायम आहे, ड्रेस चेंज आहे. वेदर यू आर ए साधू. जोपर्यंत आटणी होऊन निरीच्छपणा आला नाही तोपर्यंत इंद्रियांचे व्यापार म्हणजे कर्म करणे असतेच. पण इंद्रियांचा व्यापार राहणार आहे शिल्लक. इंद्रियांचे व्यापार कर्म करणे असतेच हे लक्षात ठेव. मग आत्मप्राप्ती प्राप्त झाल्यावर ते कर्म आपोआप थांबते. कर्मयोग कधी म्हणतं? कर्माचा योग आत्म्याशी कधी होतो? त्यावेळेस कर्मयोग पूर्ण होतो. कर्मयोग म्हणजे प्रत्येक कर्माची लाट आत्म्याकडे वळवायची, म्हणजे सगळी प्राण प्रवाह आत्म्याकडे वर व्हायला पाहिजे, म्हणजे कर्माचा योग झाला, कर्म संपला. किती सोपा आणि थोडक्यात अर्थ सांगितला. कर्माचं म्हणजे प्राणाची लाट खाली येणारी वर वाहणे आत्म्याकडे, आणि आत्म्यामध्ये जिरवणे, मुरवणे, शिरणे म्हणजे कर्मयोग. आणि कर्मची लाट प्राणाची बाहेर वाहणे म्हणजे कर्म मार्ग. योग नाही. म्हणजे इच्छा शिल्लक आहेत, वासना शिल्लक आहेत, सगळं शिल्लक आहे. तोपर्यंत हा आत्मप्राप्ती प्राप्त कर्म आपोआप संपते. जब निरार्थता नाही तोपर्यंत व्यापार करावा लागेल, इंद्रियामध्ये कर्म करावे लागतील. मग संतुष्टीची अठाई कुंठे सहजे. मग संतुष्टी मिळेल, शांती मिळेल, आनंद मिळेल. प्रत्येक कर्माची लाट आत्म्यामध्ये स्थिर होईल. त्यावेळेस कर्माचा योग होईल आणि ज्ञानाची प्राप्ती होईल, म्हणजे ज्ञानयोग प्राप्त होईल. आता 1 का 2 मार्ग. मनोणी ऐके पार्थ जया नैष्कर्म्यपदी असता, तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोही.